आज या ठिकाणी ज्या तपोवनामध्ये प्रभू श्रीरामांनी तप केलं आणि त्यावरून नाशिकमध्ये एक मोठं असं तपोवन तयार झालंय, ज्याचं नाशिकची सुंदरता त्या तपोवनाने वाढलेली आहे. अशा तपोवनावर घात घालून राजकीय मंडळी तपोवन नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. तर त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सांगलीहून इथं आलेलो आहोत आणि त्याचा निषेध व्यक्त करतोय. तपोवन राहिलं पाहिजे, झाडं वाचली पाहिजेत, श्वास वाचला पाहिजे, अशा पद्धतीचा उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय. तर आम्ही तुमच्या पाठीचे आहेत. तुमच्या संघटनेचं नाव किंवा काही सांगितले म्हणजे हे नगरसेवक आहेत. अच्छा, आता आम्हाला खूप अत्यंत आनंद वाटला. अरे वा, तुम्ही इथं आलात आणि आमच्या नाशिककरांचा आता एक काम करा, तुमचे नाव सांगा. नाशिककरांकडे आम्ही नाशिकची राहायला इथं नाशिकला काल माझ्याकडे आले सगळे. त्यांना मुद्दामून मी इथे घेऊन आलोय अरे वा, तुमचे तर खास धन्यवाद तुमचे. मी जेल रोडला राहतो. माझी कंपनी आहे शिंदे MIDC-ला. अच्छा, हा, माझा नंबरही घ्या. आणि तसं ज्या वेळेला काय आंदोलन असेल तर फोन करा. आम्ही बरीच कार्यकर्ते घेऊन कंपनी घेऊन येते. खूप बरं वाटलं. काय नाव आपलं? नबीलाल मुजावर. हे नाशिकमध्ये आहे ना, शिल्पनेखाचं नाक कापलेलं मी आणि मग इथे जर समजा हे केलं तर त्याचं काही महत्वच नाही ना. नाशिकचं नाक कापल्यासारखं नाशिकचं महत्व. किती वर्ष लागणार आहे आणि तोडायला किती 1 मिनिट लागणार. यांनी काय सांगितलं, आणि सध्या हे प्रदूषण आणि बाकीचे जर बघितलं तर निसर्गाचा पूर्ण 100% ऱ्हास होणार आहे. कोरोना काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडर मिळाले नाही म्हणून अनेकांनी प्राण दिले. म्हणजे लोकांकडे करोडो रुपये बँकेत होते, पण जीव नाही वाचवू शकले. आपल्याला देत आहे.